नमस्कार. आज पुष्पास किचनमध्ये आपण झणझणीत असं चिली फ्लेक्स म्हणजेच लाल तिखट बनवणार आहोत. डीमार्टमधून किंवा बाकीच्या ठिकाणाहून विकत आणल्यापेक्षा घरच्या घरी आणि झटपट हे तिखट कसं बनेल आज आपण बघणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. त्यासाठी मी इथे या सुकलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत 20. त्यानंतर मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत 15 ते 20. त्यानंतर मी हे धने घेतलेले आहेत. हे धने मी ऑलरेडी भाजलेलेच आहेत माझे. त्यानंतर 1 चम्मच जिरं आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आपण. आणि आपल्याला भाजण्यासाठी तेल लागणार आहे, ते तेल. तर आता आपण कढईमध्ये या मिरच्या भाजून घेऊ. त्यासाठी इथे मी हे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे. तेल थोडंसं जास्तच घेतलं मी, म्हणजे ठसका नाही येणार म्हणून. आणि तेल पूर्ण गरम व्हायच्या आधीच आपण तेल टाकलं त्यात मिरच्या टाकून घेतल्या, म्हणजे धुपट होणार नाही तिखट म्हणून. सो आता आपण हे चांगलं थोड्याशा लालसर होईपर्यंत, कथ्या होईपर्यंत भाजून घेऊ. साधारणतः 2 ते 3 मिनिटात या चांगल्या होऊन जातात. आपण लो फ्लेमवरच याला थोडंसं भाजून घेणार आहोत. तर आता या मिरच्या आपल्या असा कलर याचा चेंज पण झालेला आहे. तर मी गॅस बंद करून दिला आणि आता या मिरच्या आपण एका ह्याच्यात काढून घेऊ. आता या मिरच्या गरम आहे म्हणून मी त्या गरम मिरच्यावरच हे जिरं टाकून घेतलेलं आहे. आणि हे धने आपण ऑलरेडी भाजलेले आहे म्हणून, नाही तर मिरच्या काढल्यावर तुम्ही धने पण भाजून घेऊ शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आपण. आणि हे पूर्ण आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून हे चांगलं बारीक करून घेऊ. आणि आपण कोथिंबीर पण इकडे धुवून घेतलेली आहे. तर चांगले धुवून आपण हे कोथिंबीर पण यात टाकून घेतलेली आहे. आता हे पूर्ण आपण चांगलं बारीक करून घेऊ. कोणत्याच मिरच्या राहिल्या नाही पाहिजे. आपलं हे असं तुम्ही बघू शकता की माझं हे चांगलं बारीक झालेलं आहे पूर्ण तिखट. आणि याचा सुगंध पण चांगला येत आहे. आणि तुम्हाला पोळी भाजीसोबत काही खाण्याला पाहिजे असेल वेगळं, तर हे लाल तिखट तुम्ही खाऊ शकता ठेच्याऐवजी. एकदम झणझणीत आणि चटपट आणि सर्वात मेन एकदम फास्ट 5 मिनिटात आपलं हे लाल तिखट म्हणजे चिली फ्लेक्स तयार झालेले आहेत. सो तुम्ही तुमच्या घरी ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.